आज आहे ना, मी पहिल्यांदा रव्यापासून ना मोदक बनवणार आहे. तर इथं 1 वाटी रवा घेतलेला होता मी, छोटी वाटी, आणि त्याच्यात अगदी 2 चमचे मैदा टाकलेला होता. थोडंसं घट्टसर म्हणजे बाइंडिंग येण्यासाठी. तर नंतर असं कळालं की फक्त रवा जरी आपण भिजवून केलं तरी खूप छान होतात म्हणजे मोदक. तर थोडंसं त्याच्यात मीठ टाकून घेतलं. अगदी मला थोडेसेच बनवायचे होते. मग त्यामुळं मी थोडंसं सगळं सामान जे आहे ते थोडं-थोडं घेतलेलं होतं आणि त्याच्यात तेल गरम करून टाकलेलं होतं मी. तेलामुळे ना आपले म्हणजे जे मोदक ते असे छान खुसखुशीत होतात. तर छान मिक्स केल्याच्यानंतर पाण्यानं छान भिजवून घ्यायचं. आता पाणी इथं मी नॉर्मलच वापरलेलं होतं. कोमट वगैरे असं काही नाही वापरलं. थोडंसं पातळ गोळा करायचा आणि म्हणजे रवा जो आहे तो नंतर फुलतो बघा, आपण पाणी वगैरे टाकल्याच्या नंतर. तर त्याच्यामुळं थोडंसं पातळच भिजवायचं भिजवताना, जास्त घट्टसर नाही भिजवायचं. म्हटलं आपण करून बघूया, म्हणजे पहिल्या वेळेसच केलं आहे मी. आपण नेहमी गव्हाच्या पिठाचे किंवा तांदूळाच्या पिठाचे करतो. तर मग म्हटलं आपण हे ट्रेक म्हणजे वापरून बघू. तर छान झाले होते मग ते एकच असे नंबर झाले होते. तर बघा इथं मी आता भिजवून ठेवलं आणि त्याला थोडंसं तेल लावून ठेवायचं, झाकून ठेवायचं एक 10 मिनटं. 10 मिनटामध्ये छान आपला असा रवा जो आहे ना तो मस्त फुलतो. तर इथं मी अगोदरचं शूट करायचं म्हणजे कॅमेरा चालूच नाही केला. मला वाटलं कॅमेरा चालू आहे त्यामुळं ते विसरून गेल्यानंतर बघितलं, तर ते शूटच झाले नव्हते क्लिप. तर इथं मी ओलं खोबरं घेतलेलं होतं 1 वाटी आणि त्याच्यानुसार मी गूळ घेतलेला होता. गूळ हा अंदाजेच घेतलेला होता आणि छान त्याला मिक्स करून घ्यायचं. गूळ वितळवून घ्यायचा फक्त आणि ते लगेच कलर त्याचा चेंज होतो. गूळ वितळल्याच्यानंतर मग थंड झाल्याच्यानंतर आपल्याला मोदक बनवायचे. आता मी इथं छोटे-छोटे लाटी ते लाटून घेते आणि त्याच्यामध्ये मोदक टाकून, आता तुम्ही सिंपल पण बनवू शकता. आपलं सारण टाकून घेते आणि सिंपल पण बनवू शकता. पण मी इथं कळ्या-कळ्या पाडण्याचा प्रयत्न करत होते म्हणजे जेणेकरून ते छान दिसेल म्हणून. पण आता हे पहिल्या मोदकाला एवढं काही छान कळ्या आलेल्या नव्हत्या. मग दुसरा मोदक मी केला. त्याला जरा बऱ्यापैकी आल्या होत्या म्हणजे कळ्या. आणि मला अजून कळ्याचे मोदक एवढे जमत नाही. तांदूळाचे वगैरे जे म्हणजे कळ्या ज्या पाडतात ना ते काही जमत नाही मला. पण मी ट्राय करण्याचा प्रयत्न नक्कीच करते. तर इथं तेल पण गरम करायला ठेवलेलं होतं. मोदक करत असतानाच मी कमी गॅसवर तेल केलेलं होतं गरम. आणि आता त्याच्यात छान मोदक सोडून घ्यायचे आपले, अजिबात फुटत वगैरे नाही. फक्त पीठ भिजवताना व्यवस्थित भिजवायचं आणि छान असं गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचं. तर खूपच सुंदर असे मोदक झालेले होते. तुम्ही बघू शकता. नक्की तुम्ही ट्राय करून बघा. एकदम खुसखुशीत असे मोदक होतात. म्हणजे गव्हाच्या पिठापेक्षा हे खूप छान मोदक होतात. नक्की तुम्ही करा.